सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य आमच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक श्री गुरुदेव सेवा मंडळच्या पटांगणात सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महांतेगी बाबा जुमदेजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष कजगरीजी यांना माझा नमस्कार. आमचे मार्गदर्शक ठोंबरे काकाजी यांना माझा नमस्कार. आदरणीय मंचावर सर्व उपस्थित मार्गदर्शक साहेबांना माझा नमस्कार. आजचे सूत्रसंचालक वाघे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. माझं कुटुंब मार्गात येण्याचं यासाठी म्हणजे मी खूप लहान असताना माझे वडील मार्गात आले तेव्हा आम्हाला काहीच समज नव्हती. आणि त्यावेळेस बाबूजी जेव्हा पहिले सेवक होते आमच्या गांगापूर उमरेडचे, तेव्हा आम्हाला काही समज नव्हती. बाबूजी मार्गात आले तेव्हा आम्ही लहान लहान होतो. पण जसे जसे आम्ही मोठे होत गेलो तसा जीवनातील अनुभव आणि घडत गेलेल्या गोष्टीमुळे भगवंतावरचा विश्वास आणि मार्गाचे नियम आहेत, निर्वेशनीपणा, अंधश्रद्धा या सुद्धा मार्गात यावं. परंतु आपण इच्छा जरी केली तर ते घडासाठी वेळ लागते. तर त्यांना तर अनुभव होताच. आताच सांगितलं माझ्या पतिदेवानी की माझ्या मुलीची तब्येत खूप जास्त खराब होती, तब्येत बिघडली म्हणून त्यांच्या जीवनाचा अनुभव आला. तेव्हापासून ते बाबाच्या विचारानं चालत होते. पण घरी बाबाची ज्योत नव्हती आणि विनंती प्रार्थना म्हणजे एकता नव्हती घरात. मला पण असं वाटत होतं बा आपण घ्यावा, पण काही ना काही गळासाठी काही गोष्टी अनुभवाव्या लागतात आणि त्या घडल्याशिवाय आपण मार्गाची दिशा आपल्याला मिळत नाही. तर मला 3 मुली होत्या आणि सर्वांची इच्छा होती की मुलगा पाहिजे. तर मी आईला असं विचारलं की कसं आई असं आहे. तर आईने सांगितलं की भगवंतावर भरोसा ठेव, देणेवाला भगवंत आहे आणि तोच घडवून आणते. तू भगवंतावर भरोसा ठेव आणि 21 वेळा फुका टाकून तू 9 महिने तीर्थ घे. तर मी त्या पद्धतीनं आईच्या शब्दावर आणि भगवंतावर भरोसा ठेवून मी तीर्थ घेतलं आणि मला मुलगा झाला. पण मुलगा झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत माझा मुलगा कुठे बी पळून जात होता. त्याला काही होश नव्हता राहत. असा थोडासा आवाज पण आला गाडीचा तरी पण तो पळून जात होता. त्याचा श्वासच बंद होत होता. कमीत कमी 3 वर्षापर्यंत असा चालू होता. पण मी घरी सांगितलं की आपण आपल्या भगवंताच्या कृपेने आपल्याला मुलगा झाला, आपण मार्ग घेऊन. पण असं कोणी लक्षच देत नव्हतं. त्याच्यानंतर थोडासा मोठा झाल्यानंतर त्यांना धानाची टिपलीच जाळून टाकली. तेव्हा असं वाटलं की नाही, आपण खरंच खूप मोठी चूक करत आहोत. आपण भगवंताजवळ शब्दही ठेवला होता की मुलगा होईल तर मी मार्ग घेईन. पण घरचे लोक कोणी ऐकत नव्हतं. अरे हा मार्ग कुटुंबातल्या एकटेचा आहे, एकट्या व्यक्तीचा नाही आहे. त्यासाठी कुटुंबातले सर्व लोक एकत्र येणं महत्त्वाचं होतं. पण कोणीच माझ्यासोबत मार्ग घ्यायला तयार नव्हतं. ज्यावेळेस माझ्या मुलांनी टिपली झाली त्यावेळेस मी ठोंबरे काकाजीकडे गेली आणि विचारलं, काकाजी माझं कुटुंब तर नाही येऊ शकत आहे, पण मी आली, तुम्हाला काही करता येईल का? मी एकटी विनंती प्रार्थना करू शकतो का? तर काकाजी म्हणाले, नाही बेटा, जेव्हा पण तुझं कुटुंब येणार नाही तेव्हापर्यंत मी मार्ग देत नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी घरी आल्यानंतर एकटीच विनंती प्रार्थना सकाळ संध्याकाळ करायला लागली. तुम्ही ज्या दिवशी तुमचं मन परिवर्तन होईल त्या दिवशी तुम्ही या. आणि तेव्हापर्यंत मी एकटीच विनंती प्रार्थना करायला लागली. तर काही दिवसानंतर मग त्यांच्या मन आणि बुद्धी परिवर्तन झाली. मुलांची पण भावाकडे राहत होत्या. 3-4 महिने माझ्या भावाकडे त्या राहत होत्या. तिथं विनंती प्रार्थना हवनं वगैरे होत होते. तर त्याच्याही मनावर परिणाम झाला की नाही, आपण आता मार्ग घ्यायचा. तर अशा पद्धतीने आम्ही मग सर्व कुटुंब एकत्र आलो आणि मार्ग घेतला. तेव्हापासून सर्व ठीक आहे आणि मुलांचं पण शिक्षण पाण्याचा चांगला योग आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त. सर्वांना माझा नमस्कार. भगवंताला बाबाला एकतेने प्रणव. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेजी को प्रणाम. परमात्मा
परमात्मा एक सेवक म्हणणं परमेश्वराचे उगमस्थान टिमकी नागपूर बाबाच्या आदेशाप्रमाणे आमच्या इथे नवे हवन कार्य संपन्न होऊन तसेच मनोजजी खेरकर यांच्या निवासस्थानी नवे हवन संपन्न होऊन आमच्या इथे एका परमेश्वराची चर्चा बैठक सुरू झालेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे रचिता बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुगदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. सर्वांच्या मातोश्री वाराणसी आहे ह्या सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून लाभलेले बजगरे साहेब यांना माझा नमस्कार. आमचे मार्गदर्शक ठोंबरे काकाजी हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत. त्यांना माझा नमस्कार. तसेच या चर्चा बैठकीत सूत्रसंहार वाघेजी हे सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. आज मंच मोठा आहे, सर्वांचे नाव घेऊ शकत नाही. या सर्वांना मंचांना माझा नमस्कार. तसेच समोर बसलेले सर्व सेवक सेविका यांना माझा नमस्कार. मार्गास येण्याचे कारण म्हणजे आमच्या इथे खूप भूतबाधा अंधश्रद्धेमुळे आम्ही या मार्गामध्ये आलो. ही अंधश्रद्धा म्हणजे कशी? माझ्यावर खूप म्हणजे जादू असा जसा या जनतेने मला खूप या गावामध्ये खूप म्हणजे परेशान केला होता. माझे नाव समोर घेऊन समोर करून आणि मला बदनाम करत होते. कोणत्याही प्रकारचे जंतर मंतर नसताना सुद्धा हे जानते मला म्हणजे या गावामध्ये खूप आम्हाला बदनाम करत होते. म्हणून या कारणामुळे आम्ही या मार्गामध्ये आलो. आणि याच्यातून या मार्गामध्ये आल्यानंतर आम्ही खूप सुख समाधी आहे. एवढे बोलून इथे माझे मार्गदर्शन समोर सर्वांना माझा नमस्कार. यानंतर दर्शनाताई नन्नावरे आपल्याला थोडक्यात वेळाचं भान ठेवून आपल्याला अनुभव सांगतील अशी मी विनंती करतो. एवढेच बोलून मी बाबाची प्रसंग एवढ्यात समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार. जी मार्गदर्शन केलं खरोखरच आहे. बाबांनी अहोरात्र कष्ट करून तुम्हा आम्हाला एका भगवंताची प्राप्ती करून दिली आणि बाबांच्या मुखकमलातून खूप सुंदर असे उद्धार काढले. मैं सबका एक भगवान हूँ, सेवक तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूँ, जो क्षण मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मुक्त हो जाएगा. सेवक मैं भगवान हूँ, तू मानव है, मैं जानता हूँ मानव यह बेईमान है, उसमें से तुम एक मानव है. यानंतर आईच्या जीवनचरित्र आपल्याला ज्येष्ठ सेविका ठोंबरेताई आपल्या करतील अशी मी विनंती करतो. माननीय सुनीलजी लांबट मार्गदर्शक गट नंबर 10 हे मंचेकर उपस्थित राहतील. तसेच चौरे साहेब मार्गदर्शक सावनेर. माननीय सर्वांना या भगवद्गीतेचा आस्वाद मिळाला. त्यांनी आपल्याला बोलावून घेतलं. त्यांच्यामुळे त्यांच्या माननीय मनोज पांडुरंगजी खेडकर तसेच हेमराव किसन नन्नावरे यांनी मंचेकर येऊन त्यांचे स्वागत माननीय लांबट साहेब तसेच चौरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
त्यांना स्वागतासाठी येतील. हे जे आपले इथे भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमानजी को. तसेच बाबांचे सेवक माननीय हेमराजजी नन्नावरे साहेब राहणार कबरला यांचे निवासस्थानी सकाळी पार पडलेले आहे आणि इथे या ठिकाणी एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. आजच्या या चर्चा बैठकीमध्ये स्वयं उपस्थित सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी इथे उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आपणा सर्वांचे सद्गुरू या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी इथे उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच आपणा सर्वांच्या लाडक्या मातोश्री, आपणा सर्व सेवक सेविकांना मायेची ममता देणाऱ्या सर्वांच्या मातोश्री सौ वाराणसी आई इथे उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाबांचे सेवक पचगरे साहेब राहणार नागपूर हे सुद्धा आपल्या मंचकावर उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय ठोंबरे साहेब राहणार भिस्त्री हे सुद्धा या मंचकावर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच आजच्या मंचकावरील सर्व बाबांचे सेवक मान्यवर मंडळी, आदरणीय प्रमुख पाहुणे हे मंचकावर तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय ढोबळे साहेब हे मंचकावर उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच सर्व मंचकावर उपस्थित बाबांचे सर्व सेवक प्रमुख पाहुणे मंडळी सर्वांना माझा नमस्कार. तसेच आपल्या मंचकावर उपस्थित बाबांच्या सेविकाताई मान्यवर या उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि आजच्या या चर्चा बैठकीला उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेवजी आणि मातोश्री वाराणसी आईने चंदनासारखा देह झिजवून आपल्या रक्ताचे पाणी करून आपल्याला हा सोन्यासारखा मानव धर्म मिळवून दिलेला आहे. हा मानव धर्म आपल्याला मिळविण्यासाठी बाबांनी अहोरात्र खूप कष्ट केले आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्या मातोश्री वाराणसी आई ह्या सदैव उभ्या राहिल्या. आपल्या आई ह्या वात्सल्यमय होत्या, दयाळू मायाळू प्रेमळ होत्या, कृपाळू होत्या आणि त्या मनाने खूप गुणवान होत्या, त्या कर्तृत्वान होत्या आणि कर्तृत्वान असल्यामुळेच आपल्याला हा मानव धर्म मिळालेला आहे. जेव्हा या पृथ्वी तलावर परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहणं येणं शक्य नाही म्हणून आपल्या गुणधर्माचा अंश म्हणून आईला या पृथ्वी तलावर पाठविलेले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी अशी आपली सर्वांची मातोश्री वात्सल्यमय आई आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना सहकार्य करणाऱ्या आणि पावलोपावली त्यांच्या सोबत उपस्थित राहणाऱ्या आणि सर्व सेवक सेविकांना आपल्या आईची ममता देणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई यांचा जन्म 1 जुलै 1926 रोजी खापा या गावी झाला. आईंचे शिक्षण हे 2ऱ्या वर्गापर्यंत झाले होते. आईंच्या वडिलांचे नाव श्री बापूजी बुर्डे होते आणि श्री सोमाजी बुर्डे हे त्यांचे बंधू होते. आईंचे शिक्षण जिल्हा प्राथमिक शाळेत म्हणजे खापा या गावी 2ऱ्या वर्गापर्यंत झाले होते. जरी त्यांचे शिक्षण कमी होते तरी आई ह्या सुसंस्कृत होत्या आणि संस्कारी होत्या, त्या चांगल्या घरच्या होत्या. आईंचे लग्न मे महिन्यामध्ये 1938 साली महान त्यागी बाबा जुमदेवजींसोबत झाले. लग्नानंतर जन्माला त्यांच्या पोटी 3 अपत्ये आली, परंतु त्यांच्या घरामध्ये काही भूतबाधा असल्या कारणाने 2 अपत्ये ही परमेश्वरामध्ये विलीन झाली आणि आज एकच अपत्य आहे, ते म्हणजे डॉक्टर मनोज ठुबरीकर, जे अमेरिकेचे 7वे विचारवंत आहेत
बाबांना एक मंत्र दिला. मंत्र संन्यासाचा कठीण आहे मोठा, सफल नाही झाला तर जीवनास धोका. तो मंत्र इतका कठीण होता की सफल झाला तर त्यांचं सर्व दुःख हे दूर होऊ शकत होतं. परंतु जर का तो मंत्र सफल झाला नसता तर तो मंत्र करणारी व्यक्ती ही आंधळी होऊ शकत होती, पागल होऊ शकत होती किंवा त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकत होता. एवढे मोठे सत्य जेव्हा आपल्या मातोश्री वाराणसी आईला माहिती होते तेव्हा सुद्धा आपल्या आई कुठेही न डगमगता त्या बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि बाबांना ही कृपा साध्य करण्याकरिता असे तोलामोलाचे सहकार्य केले, वेळोवेळी मदत केली आणि म्हणूनच महान त्यागी बाबा जुमदेवजी आज आपली ही कृपा पाहू शकले. त्यांनी ही कृपा स्वतः साध्य केली आणि ही कृपा त्यांनी स्वतःपुरती न ठेवता आपल्या कुटुंबावरचं दुःख दूर केलं, आपल्या कुटुंबाला सुखी आणि समाधानी केलं आणि या पृथ्वी तलावर आपल्यासारखे अनेक कितीतरी दुःखी कष्टी लोक आहेत की त्यांचे सुद्धा दुःख दूर झाले पाहिजे. म्हणून बाबांनी पायदळ गावोगावी जाऊन ह्या आपल्या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्यांच्या या कृपेमुळेच आपल्या सर्व सेवकांना आज सुख आणि समाधान मिळत आहे. हे सर्व आपल्या मातोश्री वाराणसी आईमुळेच होऊ शकले. कारण वाराणसी आईंनी जर बाबांना साथ दिली नसती तर बाबा ही कृपा पाहू शकले नसते आणि ही कृपा आज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू शकली नसती. म्हणून आपण आपल्या मातोश्री वाराणसी आईंना आपल्या मानव धर्माच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बाबांच्या प्रतिमेसोबत आपण आपल्या आईची सुद्धा प्रतिमा ठेवत असतो आणि आईंचे सुद्धा स्वागत करीत असतो. आईंचा हा मानच आहे. धन्य आहे आई वाराणसी, तिने पती परमेश्वर पाहिला. धन्य आहे आई वाराणसी, तिने पती परमेश्वर पाहिला. परवा नाही संसाराची, नाही लोभ या जीवनाचा. परवा नाही संसाराची, नाही लोभ या जीवनाचा. अर्पण केली काया अशी माझी माय माऊली. अर्पण केली काया अशी माझी माय माऊली. एक वेळ अशी आली की तेव्हा सर्व सेवकांना आईला सुद्धा माहीत पडले की आता बाबांचे आयुष्य हे संपलेले आहे. तेव्हा आईंनी भगवंताला विनंती केली की भगवंता, या पृथ्वी तलावर माझं काहीच काम नाहीये, पण बाबांची या पृथ्वी तलावरील अनेक दुःखी कष्टी लोकांना बाबांची गरज आहे, बाबांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ते जर काही इथे असले तर अनेक दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर होऊ शकते. तेव्हा तुम्ही माझे उर्वरित आयुष्य हे बाबांना द्या अशी विनंती केली आणि स्वतःचे उर्वरित आयुष्य हे आईंनी बाबांना हसत हसत अर्पण केले. अशी ही आपली आई खूप महान होती. आई तुझ्या कीर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, दिले आयुष्य बाबाला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. दिले आयुष्य बाबाला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आपल्या आईंनी आणि बाबांनी जे आपल्या सर्व सेवकांवर उपकार केलेले आहेत, आपल्याला सुख आणि समाधान मिळवून दिलेले आहे, त्या उपकाराची परतफेड हे आपण सर्व सेवक सेविका मिळून आपले आजीवन कितीही आपण काही केलं तरी ती परतफेड करू शकणार नाही. म्हणून सर्वांनी बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमांचं पालन करून आपण थोडीफार का होईना आपण परतफेड करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपल्या मातोश्री वाराणसी आईंनी आपल्याला एवढे चांगले संस्कार दिले, एवढे चांगले संदेश दिला आहे. त्या पावलोपावली बाबांच्या सोबत राहायच्या, बाबांना मदत करायच्या आणि त्यांनी आपल्या घरामध्ये
कुटुंबामध्ये एकता टिकवून ठेवण्याचं कार्य केलं होतं. आपल्यालाही आपल्या सर्व सेविकांना सुद्धा आपल्या घरामध्ये एकता टिकवून ठेवण्याचं कार्य करायचं आहे. कारण कुटुंबातील स्त्री ही एक महत्त्वाचं स्थान आहे. कारण ज्या कुटुंबामध्ये स्त्री असते त्या घरातील घरपण हे स्त्रीवर अवलंबून असते. नुसते 4 भिंतीचं घर म्हणून चालत नाही, तर त्या घरातील स्त्रीचे आचार विचार हे चांगले असणे आवश्यक असते. कारण स्त्री ही रूपाने नाही तर ती तिच्या गुणांनी सुंदर असते आणि तिच्या गुणांनी तिच्या विचारांनी ती मोठी होत असते. म्हणून सर्वांनी चांगले विचार ठेवा, आपापल्या घरामध्ये एकता ठेवण्याचा प्रयत्न करा. अशी आपली महान आई. आईना जेव्हा एक वेळा आई शब्दाला खूप पाळत होत्या. आई शब्दाला जपत होत्या कारण त्यांना माहिती होतं का आपल्या मानव धर्मामध्ये शब्दाला किती महत्त्व आहे. जेव्हा एकदा आईंना पैशाची गरज पडली होती तेव्हा आईने बाबांना म्हटलं होतं की आहेत का हो तुमच्याकडे 8 पैसे आहेत का जे भाजीपाल्यासाठी मला लागत होते. तेव्हा बाबांनी म्हटलं की हो माझ्याकडे आहेत, पण ते जर का मी तुला दिले तर मला जे काही माझे सेवक मार्गदर्शनासाठी वाट पाहत आहेत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी माझ्याकडे पैसे राहणार नाही. तेव्हा आपण आजच्या दिवस तिखट मिठाशी भागवून टाकू. या शब्दावर आपल्या आई काहीच बोलल्या नाही आणि त्या चूप राहिल्या. म्हणजेच आई शब्दाला खूप जपत होत्या. कारण आपली ही कृपा, ही मानव धर्माची कृपा शब्दावर उभी आहे. कारण शब्द हाच भगवान आहे आणि शब्द हाच सैतान आहे. म्हणून सर्व सेवक सेविकांनी एकमेकांमध्ये बोलत असताना शब्दाचं भान ठेवून बोलावे आणि गैरशब्द बोलून कुणीही दुःख पत्करून घेऊ नये. एवढेच माझं बोलणं आहे. आणि आपण सुद्धा आपल्या सर्वांच्या मातोश्री खूप महान होत्या. 31 जुलै 1990 रोजी त्या परमेश्वरात विलीन झाल्या आणि प्रपंच साधून परमार्थ कसा करायचा हा संदेश देऊन गेल्या. म्हणून सर्व सेवक सेविकांनी बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमांचं काटेकोरपणे पालन करा. 3 शब्दांचं आणि 4 तत्वांचं सुद्धा चांगल्या रीतीने पालन करून सर्वांनी आपली घर गृहस्थी ही उंच आणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सर्वांनी सुद्धा, मी सुद्धा करेन. एवढे बोलून मी माझे मार्गदर्शन इथेच थांबविते. सर्वांना माझा नमस्कार जी. भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा जुमदेजी हे सुद्धा उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम. तशा सर्वांच्या लाडकी आई वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहेत, बाबांना आईंना माझा प्रणाम. तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री पदगरे साहेबांना माझा नमस्कार. तसेच माझे मार्गदर्शक ठोंबरे काकाजी हे सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत, काकाजींना माझा नमस्कार. आणि मंच मोठा आहे, सर्व मंचांना माझा नमस्कार. मी मार्गामध्ये यासाठी आले, मी अनुभवातून मार्गामध्ये आले. हिवरकरताई मार्गदर्शिका चंद्रपूर यांनी सुद्धा मंच करून आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रणिताताई हिवरकर चंद्रपूर. जेव्हा मी अनेकामध्ये होतो तेव्हा माझ्या मुलीची तब्येत बिघडली होती, तेव्हा आम्ही उमरेडला राहत होतो. त्यावेळेस मला माझ्या सासरे मार्गदर्शक होते, त्यांनी मला सांगितले, मला शौक होता त्यावेळेस मी दारू पित होतो. पण मला जेव्हा माझ्या सासरीने सांगितलं की तुम्ही प्रतिमेजवळ बसा आणि 11 फुकांचा तीर्थ बनवा आणि द्या. मी सांगितल्याप्रमाणे 11 फुकाचा तीर्थ बनवला आणि माझ्या मुलीला दिला. तीर्थ दिल्यानंतर 5 मिनिटांमध्ये मुलगी रडता रडता खेळायला लागली आणि तो अनुभव माझ्यासाठी जीवनातला इतका महत्त्वाचा आणि मोलाचा होता. तेव्हापासून मी माझा पिण्याचा शौक थोडी पण केला आणि त्या तारखेपासून आतापर्यंत मी मार्गाशी जोडून, भलाही मी मार्गामध्ये 3 वर्ष झाले मार्ग स्वीकारलेला, पण मी त्या 2002 पासून मार्गामध्ये चालण्याचा जो प्रयत्न केला त्या मार्गावर मी चाललो आणि आज मी यशस्वी पण आहो. सुख समाधान आहे. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द मार्गदर्शन पण 2 शब्द बंद करतो. सर्वांना माझा नमस्कार. प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर
शहापूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य आमच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक श्री गुरुदेव सेवा मंडळच्या पटांगणात सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महांतेगी बाबा जुमदेजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष अजगरीजी यांना माझा नमस्कार. आमचे मार्गदर्शक ठोंबरे काकाजी यांना माझा नमस्कार. आदरणीय मंचावर सर्व उपस्थित मार्गदर्शक साहेबांना माझा नमस्कार. आजचे सूत्रसंचालक वाघे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. माझं कुटुंब मार्गात येण्याचं यासाठी म्हणजे मी खूप लहान असताना माझे वडील मार्गात आले तेव्हा आम्हाला काहीच समज नव्हती. आणि त्यावेळेस बाबूजी जेव्हा पहिले सेवक होते आमच्या गांगापूर उमरेडचे, तेव्हा आम्हाला काही समज नव्हती. बाबूजी मार्गात आले तेव्हा आम्ही लहान होतो. पण जसे जसे आम्ही मोठे होत गेलो तसतसा जीवनातील अनुभव आणि घडत गेलेल्या गोष्टीमुळे भगवंतावरचा विश्वास आणि मार्गाचे नियम आहेत, निर्वेशनीपणा, अंधश्रद्धा या सुद्धा मार्गात यावं. परंतु आपण इच्छा जरी केली तर ते घडासाठी वेळ लागते. तर त्यांना तर अनुभव होता. आताच सांगितलं माझ्या पतिदेवानी की माझ्या मुलीची तब्येत तर खूप जास्त खराब होती, तब्येत बिघडली म्हणून त्यांच्या जीवनाचा अनुभव आला. तेव्हापासून ते बाबाच्या विचारानं चालत होते. पण घरी बाबाची ज्योत नव्हती आणि विनंती प्रार्थना म्हणजे एकता नव्हती घरात. मला पण असं वाटत होतं बा आपण घ्यावा, पण काही नाही काही घडासाठी काही गोष्टी अनुभवाव्या लागतात आणि त्या घडल्याशिवाय आपण मार्गाची दिशा आपल्याला मिळत नाही. तर मला 3 मुली होत्या आणि सर्वांची इच्छा होती की मुलगा पाहिजे. तर मी आईला असं विचारलं की कसं आई असं आहे. तर आईने सांगितलं की भगवंतावर भरोसा ठेव, देणेवाला भगवंत आहे आणि तोच घडवून आणते. तू भगवंतावर भरोसा ठेव आणि 21 वेळा फुका टाकून तू 9 महिने तीर्थ घे. तर मी त्या पद्धतीनं आईच्या शब्दावर आणि भगवंतावर भरोसा ठेवून मी तीर्थ घेतलं आणि मला मुलगा झाला. पण मुलगा झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत माझा मुलगा कुठे बी पळून जात होता. त्याला काही होश नव्हता राहत. असा थोडासा आवाज पण आला गाडीचा तरी पण तो पळून जात होता. त्याचा श्वासच बंद होत होता. कमीत कमी 3 वर्षापर्यंत असा चालू होता. पण मी घरी सांगितलं की आपण आपल्या भगवंताच्या कृपेने आपल्याला मुलगा झाला, आपण मार्ग घेऊन, पण असं कोणी लक्षच देत नव्हतं. त्याच्यानंतर थोडासा मोठा झाल्यानंतर त्यांना धानाची टिपलीच चारून टाकली. तेव्हा असं वाटलं की नाही आपण खरंच खूप मोठी चूक करत आहोत. आपण भगवंताजवळ शब्दही ठेवला होता की मुलगा होईल तर मी मार्ग घेईन, पण घरचे लोक कोणी ऐकत नव्हतं. अरे हा मार्ग कुटुंबातल्या एकटेचा आहे, एकट्या व्यक्तीचा नाही आहे. त्याच्यासाठी कुटुंबातले सर्व लोक एकत्र येणं महत्त्वाचं होतं. पण कोणीच माझ्यासोबत मार्ग घ्यायला तयार नव्हतं. ज्यावेळेस माझ्या मुलांनी टिपली झाली त्यावेळेस मी ठोंबरे काकाजीकडे गेली आणि विचारलं, काकाजी माझं कुटुंब तर नाही येऊ शकत आहे, पण मी आली, तुम्हाला काही करता येईल का? मी एकटी विनंती प्रार्थना करू शकतो का? तर काकाजी म्हणाले, नाही बेटा, जेव्हा पण तुझं कुटुंब येणार नाही तेव्हा पण मी मार्ग देत नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी घरी आल्यानंतर एकटीच विनंती प्रार्थना सकाळ संध्याकाळ करायला लागली. तुम्ही ज्या दिवशी तुमचं मन परिवर्तन होईल त्या दिवशी तुम्ही या. आणि तेव्हापर्यंत मी एकटीच विनंती प्रार्थना करायला लागली. तर काही दिवसानंतर मग त्यांच्या मन आणि बुद्धी परिवर्तन झाली. मुलांची पण भावाकडे राहत होत्या. 3-4 महिने माझ्या भावाकडे त्या राहत होत्या. तिथं विनंती प्रार्थना हवनं वगैरे होत होते. तर त्याच्याही मनावर परिणाम झाला की नाही आपण आता मार्ग घ्यायचा. तर अशा पद्धतीने आम्ही मग सर्व कुटुंब एकत्र आलो आणि मार्ग घेतला. तेव्हापासून सर्व ठीक आहे आणि मुलांचं पण शिक्षण पाण्याचा चांगला योग आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा भगवंताला बाबाला एकतेने प्रणव. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेजी को प्रणाम. परमात्मा
पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ परमेश्वराचे उगमस्थान टिमकी नागपूर बाबाच्या आदेशाप्रमाणे आमच्या इथे नवे हवन कार्य संपन्न होऊन तसेच मनोजजी खेरकर यांच्या निवासस्थानी नवे हवन संपन्न होऊन आमच्या इथे एका परमेश्वराची चर्चा बैठक सुरू झालेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीची रचिता बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुगदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. सर्वांच्या मातोश्री वाराणसी आहे ह्या सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून लाभलेले बजगरे साहेब यांना माझा नमस्कार. आमचे मार्गदर्शक ठोंबरे काकाजी हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत. त्यांना माझा नमस्कार. तसेच या चर्चा बैठकीत सूत्रसंहार वाघेजी हे सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. आज मंच मोठा आहे, सर्वांचे नाव घेऊ शकत नाही. या सर्वांना मंचांना माझा नमस्कार. तसेच समोर बसलेले सर्व सेवक सेविका यांना माझा नमस्कार. मार्गात येण्याचे कारण म्हणजे आमच्या इथे खूप भूतबाधा अंधश्रद्धेमुळे आम्ही या मार्गामध्ये आलो. ही अंधश्रद्धा म्हणजे कशी? माझ्यावर खूप म्हणजे जादू असा जसा या जनतेने मला खूप या गावामध्ये खूप म्हणजे परेशान केला होता. माझे नाव समोर घेऊन समोर करून आणि मला बदनाम करत होते. कोणत्याही प्रकारचे जंतर मंतर नसताना सुद्धा हे जानते मला म्हणजे या गावामध्ये खूप आम्हाला बदनाम करत होते. म्हणून या कारणामुळे आम्ही या मार्गामध्ये आलो. आणि या मार्गामध्ये आल्यानंतर आम्ही खूप सुख समाधी आहे. एवढे बोलून इथेच माझ्या मार्गदर्शन समोर सर्वांना माझा नमस्कार. यानंतर दर्शनाताई नन्नावरे आपल्याला थोडक्यात वेळाचं भान ठेवून आपल्याला अनुभव सांगतील अशी मी विनंती करतो. परमात्मा पूजा परमात्मा सेवक मंडळ टिंपी मुगस्थान नागपूरच्या वतीने भगवान बाबा उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. तसेच सगळ्यांची आई वाराणसी आई उपस्थित आहे. त्यांना माझा प्रणाम. तसेच अध्यक्ष पचवाडे सर यांना नमस्कार. तसेच मार्गदर्शक ठोंबरे काकाजी यांना नमस्कार. तसेच मंच आणि सेवक सेविका बालसेवक यांना नमस्कार. तसेच मार्गात याच्या अगोदर आम्ही कुठेतरी देवी देवताकडे गेलो होतो, पण काहीच आराम पडले नव्हते. तेव्हा माझे पोट दुखत होते. तेव्हा मी बोला
माझ्या याच्यामध्ये येत होता तरी मी ऑपरेशन करायला तयार होती, पण ह्या गोला किती की तुम्ही ऑपरेशन कराल तरी निघत नाही हा मला सांगितले होते. मग तसेच आम्ही काकाजीकडे गेले काही महिन्याने आणि ते दुःख दूर केले. तसेच माझ्या पतिदेवाला कोणतेही पेशंट जादूकर आहे आणि असे म्हणत होते आणि समोर नाव टाकून माझ्या पतिदेवाला खूप 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 हे तुझा नवरा असा आहे, तुझा नवरा तसा आहे असे म्हणत होते. म्हणून आम्ही याच्यासाठी मार्गात आले. सगळ्यांना माझा नमस्कार.